नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आपण जाणार आहोत बारवी डॅमच्या आतमध्ये एक गोशाळेकडे असंच फिरायला. गेलेले आहेत आपले सतीश आणि जगदीश, ते पाहू शकता. झिमझिम पाणी पडतंय. तर चला भेटूया आपण पुढे रस्त्यामध्ये. तर मित्रांनो, आम्ही आता गाडी सोडून दिली आणि चाललोय डॅमकडे. पाण्याची झिमझिम चालू झाली. इथे जागा दिसते, याच्यामध्ये पूर्ण पाणी भरलेलं असतंय. घर वगैरे दिसते तिथे काहीच आता तुम्ही पाहू शकता. तुम्ही आम्ही बारवी डॅमच्या मध्यंतरी खूप पाणी आटलेलं आहे. मित्रांनो, अडकली आमची गाडी. बघा तुम्ही दोघं त्याच्यात दिसतात आणि पावसाने टायमच वाजवलाय. मित्रांनो, पाणी एवढं साचलेलं आहे, वाटतच तर मित्रांनो, आपण पोहोचलोय गोशाळेमध्ये आणि तुम्ही माझ्या बॅकला पाहू शकता. ते बारवी डॅमचे काही भाग आहेत. आमच्याकडून पाणी जाते खाली डॅममध्ये. आपण पोहोचलोय बॅकला पाहू एक गोशाळा. उत्तम बनलेली आहे. काचेचं व्यवस्थित पाहू शकता. नवीन शेडचं काम चालू आहे. श्रीरामकृष्ण गोशाळा सेवाभावी संस्था प्रमुखी अध्यक्षा सौ संगीता रामभाऊ बांगरे यांची गोशाळा आहे. त्यांचे मुरबाडमध्ये प्रसिद्ध हॉटेल देखील आहे, आर हॉटेल म्हणून. या हॉटेलसाठी वर गीर गाईंचं दूध पाठवलं जातं. त्याच्यामुळे भरपूर गाई चालवायला येईल.
अशाच प्रकारे काही बैल चरायला गेले आहेत. तिथून पाऊस त्यांचे काही वासरे भरपूर शक्यतो 150च्या रेंजमध्ये सुमारे जनावरं ही चरायला गेलेली आहेत. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता किती जातीच्या गाई दुधासाठी खूप उत्तम मानले जाणारे गाय. यांचे दूध हे सुमारे 7 ते 8 लिटर चांगलं असेल तिथे 10 लिटर पर्यंत पण जाते. ही पशुसाठी उत्तम मानले जाते. हॉटेल देखील आहे गोडमध्ये आधी हॉटेल त्याच्यासाठी पूर्ण दूध पुरवलं जाते. गाईचा विकास करू शकता. अशा प्रकारे काही गाई तयार झालेल्या आहेत. त्यांचे कासवाचे साईज पाहू शकता. कास देखील किती मोठे झाले आहे. साईज एवढे मोठे कास चालणार नाही. दुधासाठी वेगवेगळ्या गाई उपलब्ध आहेत. नेक्स्ट टाइम त्यावेळेस पूर्ण गाई असतील त्याची मित्रांनो, बाकीच्या काही या ठिकाणी बांधल्या जातात. ही गोठ्याची स्वच्छता पाहू शकता. खूप सुंदर असा गोठा आहे. इथल्या देखील कमीत कमी 70 रेंजमध्ये गाई चरायला गेल्यात आणि त्यांची वासरं पाहू शकता. यांचं व्यवस्थापन एकदम उत्तम आहे. आणि त्या भागामध्ये लिक्विड रोड देखील लावलेला आहे. बारमाही काळासाठी लिक्विड रोडची त्यांनी व्यवस्था केलेली आहे आणि पाण्याचा इथं तुटवडाच नाही. पूर्ण डॅमच्या साईडला जी गोशाला आहे. हा देखील एक नवीन शेड बांधला आहे. या शेडच्या देखील गाई चरायला गेल्यात. तुम्ही बघू शकता काही गाई ज्या आहेत ते इथं ठेवलेल्या आहेत. आणि पावसाचं वातावरण देखील मे महिन्याच्या एंडिंगला खूप झालेलं आहे. तर खूप उत्तम अशी स्वच्छता ठेवण्यात आलेली आहे इथे. मित्रांनो, जगदीश गेलेला आहे गायींकडे, पण गायींच्यावर विश्वास नाही, पटकन लात मारतात. आणि यांची लात ही म्हशीच्या लातेपेक्षा पण डेंजर असते. सहन न होत एवढ्या वेदना होतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमची गोशाला आता फिरून झालेली आहे आणि भरपूर गाई या रानात चरण्यासाठी गेलेल्या आहेत, हिरवं खाद्य खाण्यासाठी. तर नेक्स्ट टाईम आम्ही ज्यावेळेस येऊ पावसाळी त्यावेळेस होडीत देखील बसू आणि बाकीच्या गायींना देखील दाखवू. तर इथंच थांबतो. आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला पुढे नेण्यासाठी विसरू नका. थँक्यू.